तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहे। उद्धव ठाकरेंचा आजचा मराठवाडा दौऱ्याचा चौथा दिवस आहे। लातूरमध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। लातूरमधील नुकसानग्रस्त भागाची त्यांच्याकडून आज पाहणी होते। सायंकाळी ते मुंबईच्या दिशेने प्रयाण करणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। ठाकरेंनी 4 दिवस धाराशिव, बीड, संभाजीनगर या ठिकाणी पाहणी केली आहे। नांदेडमध्येही त्यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे। महायुतीवर टीका त्यांनी त्यांच्या भाषणातून केली आणि आता ते लातूरमध्ये पोहोचलेले आहे। लातूरमधील शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधत आहेत। तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला, त्याची पाहणी ते करत आहेत। मागच्या काळामध्ये महिनाभरामध्ये आपल्या मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली। शेतीपोतीचं प्रचंड नुकसान झालं। उभं पीक वाहून गेलं, शेतामध्ये कमरा एवढं पाणी आलं, जे काही होतं ते सडून गेलं। काही ठिकाणची जमीन खरडून गेली, गुरंढोरं वाहून गेले, घरदारं पडले। आणि मग या स्थितीमध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाड्यात गावोगाव दौरा केला होता, मोर्चा सुद्धा काढला संभाजीनगरला। आणि आज या मोर्चाच्या वेळेस माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक घोषणा केली होती, कारण त्याच काळात 2-3 दिवस आधी सरकारने 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं। आणि मग या 31,800 कोटीच्या पॅकेजमध्ये सरकारने काही मदत जाहीर केली होती, जिरायती जमिनीसाठी, बागायती जमिनीसाठी, फळबागांसाठी, खडून गेलेल्या जमिनीसाठी, घरदारासाठी, गुरुदारासाठी। मला असं वाटतं आपल्या गावात ही सगळी मदत पोहोचलेली असेल। पोहोचली का? आम्हाला वाटलं पोहोचली असेल या गावामध्ये। नाही आला। आणि म्हणून या पॅकेजचं काय झालं असा प्रश्न या राज्याच्या सरकारला मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी या पूर्ण मराठवाड्याच्या दौऱ्यातून केलेला आहे। परंतु हे सरकार तसं दगाबाजी करणार आहे। यांना दगाबाजी, आपल्या पक्षाशी करणारे लोक, दगाबाजी करणारे लोक या सरकारमध्ये, या महाराष्ट्राच्या जनतेशी दगाबाजी करणारे लोक या सरकारमध्ये। आणि मग शेतकऱ्याशी दगाबाजी करणं त्यांना काही फार मोठं वाटत नाही। आणि म्हणजे दगाबाजी सरकार, कारण दगाबाज सरकार आहे, त्याच्या विरोधात म्हणायचं काही कारण नाही। आमचं एवढंच म्हणणं की शेतकऱ्यांना। आणि उद्धव ठाकरे यांच्या याच दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे सध्या माझ्यासोबत जोडले गेलेले आहे। महेंद्र, आजचा उद्धव ठाकरेंचा हा दौरा कसा असेल, कारण आज शेवटचा दिवस आहे? प्रणिता, आज जे शेवटचा चौथा दिवस आहे। सरकारला दगाबाजरे म्हणत जे ते या उद्धव ठाकरेंनी दौऱ्याची सुरुवात केली होती। आणि आज जे ते सकाळी आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपण परभणी या जिल्ह्यामध्ये बोरगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचले आहेत। शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत, त्यांच्या प्रश्न, त्यांचे व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि सरकारच्या सरकारने जे जाहीर केलेलं पॅकेज होतं ते तुम्हाला मिळालंय का, त्या संदर्भात शेतकऱ्यांना ते प्रश्न विचारतात। त्या संदर्भात शिवसेना, बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तुमच्या मागे उभा आहे। आणि जोपर्यंत तुम्हाला आर्थिक जे ते पॅकेज मिळत नाही तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तुमच्या मागे उभा राहील। यानंतर जर दुसऱ्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 11:30 वाजता सेलू तालुक्यातील डेंगळी, पिंपळगाव या ठिकाणी उद्धव ठाकरे जाणार आहेत। तिथेही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत। आणि मराठवाडा दौऱ्यातील या 22 तालुक्यात 8 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे सगळे प्रश्न आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। सरकारला दगाबाजरे म्हणत या ठाकरे गटाने या कार्यक्रमाचा, या आंदोलन दौऱ्याचं नियोजन केलं होतं। आणि दुपारी महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद असणार आहे पाटोदा या ठिकाणी। दुपारी 2:30 वाजता उद्धव ठाकरे जे ते प्रसार माध्यमांना संवाद साधतील। आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत दौऱ्यासंदर्भात, आज चौथा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, या दौऱ्यात शेतकऱ्यांशी जो संवाद आला होता त्या संदर्भात भाष्य करणार आहेत। आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान झालेली नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत आपण पाठीशी उभे आहोत या सगळ्या संदर्भात या चर्चा करतील। आणि संध्याकाळी जे ते उद्धव ठाकरे अगदी महेंद्र, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुंबईला निघतील। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
तर उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। सायंकाळी मुंबईच्या दिशेने ते रवाना होतील। त्याआधी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक उद्धव ठाकरे घेणार असल्याची माहिती आहे। नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौरा उद्धव ठाकरेंचा 4 दिवस त्यांचा हा मराठवाडा दौरा।